राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा डॉक्टर सुभाष चौधरी यांनी पूर्ववत कार्यभार गुरुवारी सकाळी 10 वाजता सांभाळला। कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात स्वागत समारंभ झाला। याप्रसंगी स्वागत समारंभाला उत्तर देताना डॉक्टर चौधरी म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात विविध पदांवर कार्य केले असल्यामुळे महाविद्यालयीन स्तरावर विकासासाठी कोणत्या अडचणी येतात याची जाणीव होती। त्याचा फायदा विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयीन तसेच स्वायत्त विभागाच्या विकासात योग्य रीतीने होत आहे। कुलगुरू झाल्यानंतर महाविद्यालय तसेच विभागांचा योग्य विकास करण्याकरिता धोरण तयार केले। संपूर्ण महाराष्ट्रात अभियांत्रिका शाखेला सर्वप्रथम नागपूर विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरण लागू केले। तसेच अनेक बाबी प्रथमच करण्यात आल्या। समाजाचा सामाजिक आर्थिक विकास कसा होईल या दृष्टीने कार्यक्रम निश्चित करण्यात आले। विविध पायाभूत सुविधा उभारण्याचे कार्य सुरू केले। विद्यापीठात मोठ्या प्रमाणात संशोधन होते, त्याचा समाजाकरिता अधिक प्रमाणात उपयोग व्हावा म्हणून विविध उपाययोजना करण्यात आल्या। स्थानिक नैसर्गिक संसाधनाचा वापर करून विकासाच्या दृष्टीने रिचिंग टू अनरिच अभियानाची सुरुवात करण्यात आली। कुलगुरू पदाचा कार्यभार पूर्ववत स्वीकारल्यानंतर संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयीन व्यवस्थापनाचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह विविध सामाजिक संघटना तसेच समाज घटकांकडून डॉक्टर चौधरी यांचे स्वागत करण्यात आले।